सरकार अगदी गेंडाच्या कात्रीपेक्षा पुढली कुठली कात्री असली तर सरकार आहे, कारण एवढं सांगून सुद्धा साधं हूं का चू करायला तयार नाहीत कोण. बाबा ही कॉन्ट्रॅक्टर आपलीच माणसं आहेत, काय परराज्यात नेऊन आम्ही कुठं देशात नेऊन काम करत नाही आहे. कोल्हापूर जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा कोल्हापूर जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा कोल्हापूर जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा जिल्हा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरांनी आंदोलनाच्या 12व्या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रतिकात्मक टाळे लावत केले आंदोलन. जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. शासनाने गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचे 1,16,500 कोटी इतके प्रलंबित कामाचे बिल देणी असताना गेल्या 17 महिन्यांमध्ये केवळ 20,000 कोटी रुपये बिल दिले आहेत. त्यामुळे अजून 96,400 कोटी इतकं बिलं बाकी आहेत. मात्र गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरांच्या बिलांवर गेली कित्येक महिने शासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने 15 एप्रिलपासून जिल्हा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरांनी जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभाग येथे साखळी उपोषण सुरू केले आहे. साखळी उपोषणाला 12 दिवस झाले, मात्र अजूनपर्यंत शासनाने त्याची दखल घेतली नाही आहे. आज जिल्हा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला प्रतिकात्मक टाळे लावून निषेध करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. निधी आमच्या हक्काचा नाही, कुणाच्या बापाचा. निधी नाही, काम नाही. निधी नाही, काम नाही. निधी नाही, काम नाही. निधी आमच्या हक्काचा नाही, कुणाच्या बापाचा. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. निधी आमच्या हक्काचा नाही, कुणाच्या बापाचा. निधी नाही, काम नाही. निधी नाही, काम नाही. निधी नाही, काम नाही. आंदोलनाचा नवीन टप्पा म्हणून आजपासून आम्ही ठिय्या आंदोलन करणार असल्याचे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष किशोर जामदार यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे पण गेल्या 15 एप्रिल 2026 पासून जे आंदोलन चालू आहे, अहिंसावादाने हे आंदोलन चालू आहे आणि यापुढे अहिंसावादाने आमचं आंदोलन चालू राहणार आहे. आमचा आंदोलनाचा नवीन टप्पा आम्ही आजपासून चालू केलेला आहे. याच्यामध्ये आम्ही सर्व डिपार्टमेंटचे SC एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांच्या दालनामध्ये जाऊन आम्ही आमचं ठिय्या आंदोलन करणार आहे. कारण की हे जे आमचे अग्रीमेंट्स आहेत, जे काही आमची निविदाची अग्रीमेंट्स आहेत, ते डिपार्टमेंटच्या माननीय कार्यकारी अभियंता माननीय SC यांच्या मार्फत होतात. तर आम्ही या सर्व डिपार्टमेंटच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे आमच्या देयकाबद्दल ठिय्या करून आमची देयके मागणी करणार आहोत. आम्ही प्रशासकीय लेवलवरती सगळीकडे निवेदन दिलेले आहेत आणि आमचे आंदोलन गेले 12 दिवस चालू आहे. पण याच्याकडे कुठल्याही प्रकारचं सरकारने लक्ष दिलेलं नाहीये. तेव्हा आता आम्ही याच्या पुढचं आंदोलन ठिय्या आंदोलन असणार आहे आणि या पुढील वाटचाल जी आहे आम्ही संघटनेबरोबर सर्वांनी चर्चा करून आम्ही दिशा ठरवणार आहे. याच्यामध्ये आमच्या बऱ्याच ज्येष्ठ मंडळींची इच्छा होती की उपोषणाला बसावं, पण आम्ही सर्वजण चर्चा करून पुढील मार्ग ठरवणार आहे. तसेच 1 मेला सरकारला आम्ही जाग आणल्याशिवाय राहणार नसल्याचं रमेश बोचकर यांनी सांगितले. गेल्या वेळी ज्यावेळी आपण आंदोलन केलं होतं 15 तारखेला, त्यावेळी आम्ही शासनाला सूचना दिल्या होत्या किंवा मला सांगितलं की बाबा आम्हाला वेळेत आमचे पैसे द्या, नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू. मग आता तीव्र आंदोलन आपण पहिला कार्यालयात टाळे घालायचं आंदोलन केलं होतं. आपण प्रतिकात्मक टाळे घालून आज त्या आंदोलनाचा पुढला टप्पा आम्ही गाठलेला आहे. आणि 1 मे हा कामगार दिन आहे. जसं कामगार आमची उपास आहेत तसे आमच्यावर पण उपासमार येऊ शकते. म्हणून 1 मे नंतर आम्ही सर्वजण भेटून 1 मेला जे काय ते वेगळं नियोजन करून सरकारला आम्ही जाग आणलेलं सोडणार नाही. कारण काय व्हायलं, सरकार अगदी गेंडाच्या कात्रीपेक्षा पुढली कुठली कात्री असली तर सरकार आहे, कारण एवढं सांगून सुद्धा साधं हूं का चू करायला तयार नाहीत कोण. म्हणजे बाबा प्रशासकीय लेवलला कोणतरी येऊन माहिती घेऊन बाबा आम्ही काय मदत करू शकतो, काय बोलायला काय पैसे पडत नाहीत ना, काय त्याला तर पैसे पडतात. 2 गोष्टी चर्चा केल्या. बाबा ही कॉन्ट्रॅक्टर आपलीच माणसं आहेत, काय परराज्यात नेऊन आम्ही कुठं देशात नेऊन काम करत नाही आहे. यावेळी बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंते तुषार बुरुड यांना आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवून यावर लवकरात लवकर मार्ग काढावे अशी मागणी केली. या आंदोलनात सांगली जिल्हा गव्हर्नमेंट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष BT माळी, CS पाटील, जुबेर इनामदार यांनी पाठिंबा दिला. यावेळी बापू लाड, उपाध्यक्ष सोहम दळवी, संदीप सावंत, सतेज पाटील, अवधूत भोसले, योगेश बचाटे, मधुकर कुंभार, दयानंद शिंदे आदी कोल्हापूर जिल्ह्यातील कॉन्ट्रॅक्टर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.
ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.